तयारी करून असतो पण आधी आणि तुम्ही नंतर त्याचा द्राक्ष सुवासा होता बरा मागोड मस्त प्रमाण कमी गोविंदा गोविंदा शुभ दीपावली थँक्यू फोटो काढू का पहिला कोण माणूस दिसावं हे चाललास कुठे चाललास कुठे येस सो आता आम्ही आलो सातविण्याचं साल काढायला जे की दरवर्षीप्रमाणे ज्याचं रस करून पिला जातो. फोड आले तसेच असतात 6 पानं एकाला साळोबाचा योगेश मोठा देव पण होता कळता ठावा तुका माहिती आहे आपल्या म्हणजे इकडे ते हात होतात काहीतरी आणि म्हणजे आता मधली जी पानन कशी आहे बघ चढलंस वरते चढलंस काय ह्या वाटते एक मोठा आमचा कंपाऊंड आणि तुमचा कंपाऊंड मधली जी अशी दगडा बघ मोठा दगडा बिरणीकडे दगडा मोठा दगड कोण करतात ते वारंवार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी दिवाळी तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बीच में एक काम आया है हमें दिसल्या मला 2 वेळा कटिंदर हो इकडनं असे जात होते आम्हाला जावं लागतं कशासाठी फराळ आणायला सगळं विसरून ठेवलेलं आहे कोणीच काहीच आणलेलं नाही सगळं घरी राहिलं. पचका झालेला आहे तुम्हाला काय दाखवता आलं नाही कारण फराळाची मोठी विसरपूर झाली संगीता वहिनीमुळे झाला होता. फराळ विसरले घराकडे आमका घेऊन येऊन लागलो आणि हे चाललेत आमचे मंडळी. असं त्यांनी सालं काढली आहेत त्याला आता आम्ही आमच्या वायनात नेऊन कुटणार आहोत. ती प्रोसेस तुम्हाला 100% दिसेल. एकदा पण दाखवलेला पण पहिल्या वर्षी. हो अगेन प्लॅन चेंज. आत्ता जे सातविणीचं साल आपण काढत होतो जे आपण दरवर्षी वायनात कुटत होतो त्याला आम्ही आता मिक्सरमध्ये करणार आहोत. ग्राइंड करून त्याचा रस काढणार आहोत. पियायचं आहे ते कंपल्सरीच ठेवलं आहे फक्त ते त्याची प्रोसेस जी आहे ती चेंज करून टाकलेली आहे. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जेलमध्ये असं असं वाटतं मी जेलमध्ये असतो तुम्ही बाहेर आता मला भेटा गेला हे काहीतरी खाऊ फराळ बिळा आणला असतं दिवाळीचं. हे काय दूध दे थँक्यू बाटली आणले. होय तयारी करून असतो होय येता पण आता कसा झाला पूर्वी आणि पूर्वी लोक नंतर ते जास्त प्रमाणात आणि ह्याचा आमचा झेनीचा द्राक्ष सुवासा होता दुकानात पिल्या बरा मागोड पार्शलिटी नाही बघा व्हिडिओ दिसता सगळा दिसता काहीच नाही ह्याच्यामध्ये क्लासात काहीच नाही उगाच ऍक्शन करून दाखवलं. कसली आहे मी बघ कसलं पिलं कसं वाटलं काकी मस्त सुंदर. मी तिकडेच घेतलंय तिकडे नाही घेऊ मी घेतलं तिकडे अरे घेतलंय
प्रमाण कमी झालं. पिण्यात जी मजा आहे ना ती अजिबात नाही आहे. पण एक्साइटमेंट असली असते की ह्याच्यानंतर जो फराळ मिळणार आहे. तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळी, काल होती नरक चतुर्दशी. काल रात्री आम्ही कुडाळमध्ये गेलो होतो, तुम्ही बघितलाच असाल माझा इंस्टाग्रामवरती मी रील वगैरे टाकलेत. मजा आली. काल आम्ही नाही म्हटलंच तरी 2-2:30 पर्यंत होतो. पण नंतर मग पारितोषिक समारंभ सुरू झाला, त्याच्यानंतर आम्ही निघालो, कारण नंतर मग येताना गर्दी वगैरे मिळणार त्यामुळे. पण मस्त झाला प्रोग्राम, एकापेक्षा एक खतरनाक भन्नाट नरकासूर बनवले होते. कॉम्पिटिशन ठेवली आहे, त्याच्यामुळे त्या कॉम्पिटिशनला, त्या प्राईजला तोड देईल असे नरकासूर त्या ठिकाणी बघायला मिळाले. खतरनाक. आणि त्यांची एक थीम होती की वध झाला पाहिजे त्या नरकासुराचा, अशी त्यांची कंपल्सरी थीम होती. त्यामुळे तो बघायला, म्हणजे रथावरून तो कृष्ण येतो आणि त्या नरकासुराला मारतो, हे जो सिच्युएशन त्यांनी दाखवली प्रत्येक जणाने, ती एकदम मस्तच दाखवली. मजा आली बघायला एकदम. काल 2:30-3:30 वाजता मी घरी पोचलो आणि परत सकाळी 6:30ला उठून नेहमीप्रमाणे उठणं लावून आंघोळ केली, अभ्यंग स्नान, आणि त्याच्यानंतर कारीट फोडलं, जसं आपण दरवर्षी करतो त्याप्रमाणे. यासोबतच तुम्हाला तुमच्याकडे पण एक ड्रास्टिक चेंज जाणवला असेल, तो म्हणजे आम्ही सगळे लोक ज्या परंपरा आपण आधीपासून करत आलो त्या पद्धतीनेच करतोय, पण त्याला थोडं आपण मॉडिफाईड केलेलं आहे, कारण आपल्या सोयीनुसार आपण त्याला करायचा प्रयत्न करतो, तसं आपल्याला इझी होईल त्याप्रमाणे. त्याच्यामध्ये कसं, आज आमच्याकडे तुम्ही बघितलात की, म्हणजे मागचे ब्लॉग जर बघितले असाल, गेल्या वेळेचा दिवाळीचा ब्लॉग मी इथे आय बटनला लिंक देतो, तुम्ही जाऊन बघा. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या खंडामध्ये, म्हणजे आमची एक जागा आहे तिथे जाऊन, आम्ही तिकडे एक सातवणीचं झाड आहे, तिकडे जाऊन आम्ही त्याची साल काढून ती घेऊन येतो, असं करतो. पण ह्यावेळी तिकडे जाणं टाळलं. ह्याचं कारण असं नाही की झाड नाही तिथे, झाड आहे तिथेच, फक्त तिथे जी जागा आहे, येण्या जाण्याची वाट आहे, ती आता मोकळी राहिलेली नाही, कारण तिकडे आता पायवाट होती बाजूने, तिकडे आता कोण जात नाही, त्याच्यामुळे ती पायवाट बंद झाली. रान वाढलेलं आहे, तिकडे जाणं म्हणजे कठीण झालेलं आहे, तो तिकडे जाणं टाळलं. मग त्याला ऑप्शन काय, तर दुसरीकडे एक झाड आहे तिथे जाऊन केलं, त्याची साल काढली, त्याची पूजा केली, इकडे येऊन त्याचा रस काढायचा आहे. रस काढण्याची पद्धत जी बघितली ती त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आमच्याकडे वाईन आहे. आता वाईनाला मराठीत काय म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात मला माहिती नाही. मग त्याच्यामध्ये ठेवून कुटतात, मुसळ असतो, एक दांडा असतो, त्याने ठोकून म्हणजे आपटून कुटतात आणि त्याच्यानंतर त्याचा रस काढला. त्याला ऑप्शन यावर्षी तुम्ही बघितलात तसं की आम्ही त्याच्यात बारीक तुकडे केले, मिक्सरला लावले आणि मग त्याचा रस काढला. गोष्ट केली, आम्हाला ती परंपरा म्हणजे करायची आहे, बरोबर, तो रस पण प्यायचा आहे, त्यामुळे ती गोष्ट आम्ही केली नाही असं नाही. झाड फक्त बदललं, चाल तीच आहे, रस काढण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, पण रस काढलेला आहे. मग असा जो चेंजेस घडत जात आहेत प्रत्येक सिच्युएशननुसार आणि प्रत्येक जनरेशननुसार, ते आपले चेंजेस होत आहेत. पण गोष्टी करत नाही असं आमच्याकडे होत नाही. प्रत्येक गोष्टी जसाच तसा साजरा करण्याचा किंवा जसं परंपरा आहे तशाप्रमाणेच करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. जसं आम्हाला जमेल नवीन पिढीला, तसं आम्ही त्या गोष्टी म्हणजे पुढे नेतोय. त्या चेंजसोबत बघितलं गेलं तर आता चेंज म्हणजे उठण्याची जागा रेडीमेड साबणाने घेतली आहे, आपल्या पारंपरिक कंदिलाची जागा प्लॅस्टिकच्या कंदीलने घेतली, आपण जे कागदाने बनवायचो त्याची जागा. त्याच्यानंतर पणती जी आहेत ते आता लाईटिंगवाल्या पणती येतात. ती जे चेंज आहेत ते होतच आहेत, भले ते दिसायला एकदम चांगले दिसतात किंवा आकर्षक वाटतात. आपली जी पारंपरिक पद्धत आहे ती पण आपण जपली पाहिजे. त्याप्रमाणे पण आपण असं नाही, कोकणात तर मोस्टली असा रेअरली बघायला मिळतं. काही जणांना ती आहे खास, आपल्याकडे असं चालणार नाही, ह्या काय साधं सुद्धा बरा दिसणार नाही, मुंबईत करतात किंवा बाहेर करतात तसंच करूचं असं, तर त्यात भारी दिसतं, कारण त्यांना ते दिसायला बरं दिसलं पाहिजे, भले कसंही असलं कसलंही असलं तर चालेल. त्या गोष्टींना ते प्राधान्य देऊन त्या गोष्टीला फॉलो करतात आणि मग तसाच चेंज हा पुढे घडत जातो. तर एवढंच, आणि बोलण्यासारखं काही नाही किंवा सांगण्यासारखं काही नाही. दिवाळीच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तुमच्याकडे दिवाळी मस्तपैकी साजरी करा, फटाके फोडा, सगळं करा. यानंतर जे व्लॉग्स असतील ते थोडे वेगळे असतील, म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, त्यामुळे ते थोडं वेगळ्या ॲम्बियन्सचे असतील. तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेलच. इंस्टाग्रामवरती वगैरे फॉलो करतात तर तुम्हाला मटकन अपडेट मिळतील तिकडे, कारण मी स्टोरीज वगैरे टाकत असतो. पण ब्लॉगमध्ये कळेलच. ब्लॉग बघण्यासाठी आधी फॉलो करा. फॉलो कुठे करणार आहे, काय करायचं ते, सब्सक्राइब करो, ठोको एकदम बेल आइकन और सब्सक्राइब करके जाओ.
और लाइक करो, कमेंट करो, कमेंट में बताओ आपके यहाँ कुछ ऐसा, अरे मराठी हिंदीत कशाक, तर तुमच्याकडे काय चलता, तुमच्याकडे काय वेगळा करतात तर मला सांगू शकता तुम्ही. दिवाळी नरकासुराक तर काल जाम मजा येतली होती. नथिंग, बाय बाय, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा.